बदली पाहिजे आणि मराठी पुढे जायला पाहिजे आणि शाळा पण ह्या मराठी शाळा पण चालू राहायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि याच्यासाठी ज्या मेजॉरिटीच्या जोरावरती यांनी जो ठराव पास करून घेतला की नव्या मुंबईतल्या पूर्णपणे मराठी शाळा बंद करायची, ज्या पद्धतीने प्रायव्हेट लोकांची जी धारणा असते ती धारणा यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आमचं म्हणणं नाही की इंग्लिश मीडियम नका चालू करू, पण इंग्लिश मीडियम एका साईडने चालू करत असताना शिशूचे वर्ग तुम्ही मराठीचे ते कॅन्सल होता. इकडे शिशू म्हणजे केजी म्हणजे शिशू पासून छोट्या म्हणजे पहिली पासून म्हणजे त्यापासून आज आता त्याने असं धोरण आणलंय की ऍडमिशन घ्यायचेच नाही मराठीचे, पूर्णपणे इंग्लिशचेच ऍडमिशन घ्यायचे आणि पुढचे वर्ग चालू आहे तसंच होतं. उद्या याच्यामुळे काय होतं, आमच्या शिक्षकांवरती पण एक गदा येण्याचा विषय आहे आणि परत मराठी ही शाळा बंद होण्याचा हा विषय आहे. आणि मला कुठे याबाबत आम्ही शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही तसं कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन दाखल केलेलं आहे. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरणार आहोत. झोपडपट्टी पुनर्वसन ही व्हायलाच पाहिजे पण शासनाच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे असं आमचं. शासनाच्या परवानगी घेऊन चालवतो पण तिथं अशा पद्धतीने नाही धोरण हे आमच्या याच्याप्रमाणे धोरण फार चुकीचं धोरण आहे. आमचं म्हणणं नाही इंग्लिशला आमचा विरोध नाही, तुम्ही इंग्लिश पण चालू करा ना एक साईडने, पण एका साईडने मराठी पण तुम्ही चालू ठेवा. म्हणजे उद्या तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीने मराठी मेजॉरिटीच्या जीवावरती आम्हाला बोलून नाही द्यायचं आम्ही या विषयाला आम्ही सभात्याग केला होता. विरोध करून आम्ही सर्वपणे सभात्याग केला होता आमच्या सदस्य आणि यांनी मेजॉरिटीच्या जीवावर हे ठराव पास करून घेतला. म्हणजे आश्चर्य वाटतं. केजी चालू करावं, केजी पासून इंग्लिश मीडियम चालू करावं, तसं पहिलं मराठी जे चालू आहे ते मराठी पण चालू ठेवायला पाहिजे, आमचं तेच मागणं होतं. पण नाही, यांनी पूर्णतः मराठी बंद म्हणजे मराठी नको म्हणजे पूर्णपणे मराठी नको अशा पद्धतीने बीजेपी यांनी चालवली आहे.